मित्रांनो, आजकाल व्यसनाधीनता एवढ्या जास्त प्रमाणात वाढली की अल्पवयीन मुलंसुद्धा व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत, हे आपण बघतो आहे. आणि कुठलंही व्यसन जर आपण केलं तर त्या व्यसनामुळे आपलं शारीरिक आणि आर्थिक किंवा सामाजिक या तिन्ही गोष्टीचा त्याच्यामध्ये नुकसान होतं आहे. अशीच एक हृदयस्पर्शी घटना मध्य प्रदेशातील एक खेडंगाव होतं. त्या खेड्यागावामध्ये एक कुटुंब राहत होतं. तेथे त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालू होता, परंतु परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांचा एक तरुण मुलगा हा बाहेरगावी कुठेतरी काहीतरी काम करून आपल्या कुटुंबासाठी थोडासा आधार मिळावा यासाठी गावी जाऊन एक काम शोधतो, काम करतो, कामाला लागतो. इकडे त्याचे वडील असतात. त्याच्या वडिलाला दारूचं व्यसन असते आणि अशातच त्या दारूच्या व्यसनापायी त्याच्या वडिलाकडून एखादी एक चूक घडते आणि त्या चुकीमुळे चोरीचा आरोप लागतो आणि त्या चोरीच्या आरोपामुळे त्या वडिलांना जेलमध्ये जावं लागतं. हे जेव्हा त्या मुलाला कळतं की आपल्या वडिलांना चोरीच्या आरोपामध्ये जेलमध्ये गेलेले आहेत, त्या मुलाला राहवल्या गेलं नाही. त्याला खूप दुःख झालं. तो काम करत असलेल्या ठिकाणी त्याने त्या मालकाकडून पैसे घेऊन त्याच्या वडिलाची जामिनावर सुटका केली. सुटका करून ज्यावेळेस घरी वडील आले, संध्याकाळची वेळ झाली. मुलाला वाटलं की वडिलांची दारू आता सुटली असेल, व्यसन सुटलं असेल. परंतु संध्याकाळी वडील घरी आल्यानंतर ते दारू पिऊनच आले. दारू पिऊन आल्यानंतर त्या मुलाला खूप वाईट वाटलं की आपण एवढं कष्ट करून पैसे जमवले होते, ते पैसे आपल्या वडिलांना आपण जामीन घेण्यासाठी लावले आणि वडिलांनी परत दारूचं व्यसन चालू केलं. त्या मुलाला वाईट वाटलं. त्या मुलाने त्याच्या वडिलांना म्हणलं की बाबा, की आता तरी हात जोडले त्याने, आता तरी तुम्ही दारू सोडा, नाही तर मी मरून जाईल. परंतु तो निर्दयी बाप, त्याला व्यसन लागलेलं होतं. त्या व्यसनापायी त्या व्यसनाच्या एवढा अधीन झाला होता की त्याला त्याचं कुटुंब किंवा बाकीची दुनिया काहीच समजत नव्हतं. तो त्या मुलाला म्हणाला, तू मर, परंतु मी दारू सोडणार नाही. ते खूप शब्द त्या मुलाला लागले, त्याच्या अंतःकरणाला लागले की आपण एवढे कष्ट करून आपल्या वडिलांना सोडून आणले आणि यांच्या दारूमुळे सगळा अपमान सहन करावा लागतो. आता तरी त्यांनी सोडायला पाहिजे. पण वडिलांचे ते शब्द ऐकून त्या मुलाला वाईट वाटलं, अपमान झाला, त्याला दुःख वाटलं. त्याने रात्रभर विचार केला आणि सकाळी उठून त्या मुलाने विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मित्रांनो, याच्यातून एवढंच सांगायचं आहे, मुलांनाही सांगायचं आहे की मुलांनी असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलायचे नाही. ज्या टोकाच्या पावलामुळे तुमच्या शरीराची, तुमच्या जीवनाची शेवट होईल, असं कोणतंही टोकाचं पाऊल उचलायचं नाही. आणि त्या वडिलांना पण सांगतो की वडिलांनी बी आपण आपल्या मुलांसाठी जे जगतो आहे, त्यांच्यासाठी जे कष्ट करतो, त्या कष्टातून मुलांना शिकवायचं. त्यांच्यापासून आपल्या कुटुंबाला आधार होतो, आपल्याला म्हातारपणात आपल्याला आधार मिळेल, हाच एक विचार करून आईवडिलांनाही विनंती आहे की आपण मुलांसोबत किंवा मुलांशी कशा पद्धतीनं वागायला पाहिजे. आणि समाजात जे व्यसनाधीनता आहे, त्या व्यसनाधीनता हे आपण कशा पद्धतीने कमी करता येईल हे ठरवायला पाहिजे. धन्यवाद.